नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण एक जबरदस्त टेस्टी व पौष्टिक अशी काळ्या चण्याची चाट करतोय व तीही ऑइल फ्री. अहो खरंच आपली आजची चाट खरोखरच झिरो ऑइल आहे. तीही चाटच्या टिपिकल चटकदार चवीशी कुठलीही तडजोड न करता. आज आपण गावरान काळे चणे वापरून ही चाट करतोय. पण अशाच प्रकारे तुम्ही पांढरे चणे म्हणजे छोले, पांढरे वाटाणे किंवा मूग वापरून चटकदार चाट करू शकता. तर चला आता आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूयात. चाटसाठी आपण हे काळे चणे घेतले, स्वच्छ धुतले आणि भरपूर पाण्यात रात्रभर भिजत घातले. 7-8 तासामध्ये चणे छान भिजतात. आणि सकाळी आपण काय केलं, त्यातील पाणी काढून टाकलं आणि त्यामध्ये दुसरं फ्रेश पाणी घातलं. चण्याच्या दुप्पट अर्धा चमचा, छोटा चमचा मीठ घातलंय आणि थोडीशी हळद घातली आणि कुकरमध्ये आपण 4 शिट्टीचा कुकर करून घेतलेला आहे. 4 शिट्टीमध्ये चणा अगदी व्यवस्थित शिजतो. हे बघा, सहज तो बोटावर घेतला की अगदी बारीक होतोय, हो की नाही. जर तुमचे चणे असे शिजले नसतील तर एखादी शिट्टी तुम्ही अजून करून घ्या. चणे आपण शिजवून घेतले. आता आपल्याला एक ताजा मसाला करायचा आहे. चाट मसाला तयार करतोय आपण. तर आपण काश्मीरी लाल मिरच्यांची पावडर घेतलेली आहे, 1/2 टीस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून. आपण यामध्ये धणे जिरे पावडर जरा जास्त टाकूयात. टेस्ट जबरदस्त येते. भाजलेल्या जिऱ्यांची पावडर देखील आपण 1 टेबलस्पून घेतलेली आहे. ही आमचूर पावडर आहे, ते घेतलेलं आपण 1 टीस्पून. काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून. काळं मीठ घेतलेलं आहे आपण आणि आपलं रेग्युलर साधं मीठ. हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ म्हणजे आपला हा ताजा चाट मसाला तयार आहे. आपण गॅसवरती कढई चढवली आहे आणि त्यामध्ये कुकरमध्ये उकडून वाफवून घेतलेले आपण चणे घेतलेले आहे. तेल बिल काहीही घालायचं नाही, डायरेक्ट आपण चणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1/2 टीस्पून आपण आलं लसणाची पेस्ट घालतोय आणि त्याचबरोबर आपण तयार केलेला चाट मसाला घालणार आहोत. मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो काळा चणा घेतलेला होता बरं का. त्यानुसार मी हा मसाला तुम्हाला सांगितलेला आहे. आणि आता आपल्याला मीडियम फ्लेम वरती हे चणे या मसाल्याच्या पाण्यामध्ये, ज्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे आणि तयार चाट मसाला आहे, शिजवून घ्यायचे. जेवढं पाणी त्या चण्यामध्ये होतं ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला अगदीच कोरडी करायची नाही, तर थोडंसं त्याच्यामध्ये रस राहायला पाहिजे. अगदी सुक्का सुक्का आपल्याला खायला त्रास होईल ना, म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये रस ठेवणार आहोत. बाकी पाणी हे सर्व चणे शोषून घेतील आणि मग मस्त मसालेदार चव चण्यांच्या आतपर्यंत जाईल. म्हणून आपण मीडियम फ्लेम वरती छानसं शिजवून घेणार आहोत आणि अधूनमधून असं त्याला कालथ्याने परतत राहू. एक 5-1 मिनिटांमध्ये हे पाणी व्यवस्थित आटेल. 3-4 मिनिटं झाली आहेत, पाणी बऱ्यापैकी आटलंय. आता आपण एकदा ना टेस्ट पाहूयात चण्याची. मिठाची गरज असेल तर आपल्याला आता घालता येईल. आपण थोडंसं मीठ घालूयात. आपण चाट मसाल्यात घातलं होतच, त्याचबरोबर चणा शिजवताना पण घातलं, पण जास्त होऊ नये म्हणून आपण जरा बेतानी मीठ घातलं होतं की नाही, त्यामुळे आपण एकदा चेक केलं. आता आपल्याला यात मीठ ॲडजस्ट करणं सोयीचं होतं, हो की नाही, कारण अजून थोडंसं पाणी आहे. आपण अजून थोडंसं शिजवून घेणार आहोत म्हणजे ते मीठ व्यवस्थित आतपर्यंत जाईल. चला, उरलेलं पाणी देखील आपण थोडंसं अजून आटवून घेऊयात. एक 2-1 मिनिटांमध्ये आपल्याला हवं तशी कन्सिस्टन्सी येईल. आणखीन 2 मिनिटं आपण शिजवून घेतलंय. बघा, पाणी सर्व आटलंय, खाली हलकासा रस आहे बघा. आणि चण्याभोवती सर्व मसाला व्यवस्थित लपेटला गेलाय. मसाल्याचा सर्व स्वाद चण्याच्या अगदी आतपर्यंत पोहोचला आहे. झकास.
हे बघा एवढासा रस आपल्याला हवा आहे. मस्त. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि खाली आपण एका मिक्सिंग बोलमध्ये चाट असेंबल करूयात. चाट करण्यासाठी गरजेनुसार मी हे मसालेदार चणे आपल्या मिक्सिंग बोलमध्ये घेतले. हे मसालेदार चणे तुम्ही करून तयार ठेवा आणि मग ज्यांना गरम गरम चाट हवी तर त्यांना तसं द्या आणि गार हवी तर गार देखील. एकदम सर्व चण्यांमध्ये तुम्ही हे सर्व साहित्य घालू नका. आता मला दोघांना सर्व करायचं म्हणून मी त्यांच्यापुरते असे चणे काढून घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण हे भाजलेले शेंगादाणे घालू. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर घाला. शेंगदाण्यांमध्ये देखील अतिशय पोषण मूल्य असतात. आणि बाकीचे चाटसाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला माहीतच आहे. तर आपण त्यामध्ये घालतो आहोत बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो. हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. काकडी घेतली आहे, काकडीची सालं काढली आहेत आपण आणि मग बारीक कापून घेतली आहे. हा उकडलेला बटाटा, त्याची सालं काढून तीही छान बारीक कापून घेतलेली आहे. आपण कैरी घालतो. मला या सीझनमध्ये कैरी छान आंबट मिळाली म्हणून मी घेतली. तुम्हाला जर उपलब्ध असेल तर तुम्ही जरूर घाला. नाही घातली तरी असंही आपण यामध्ये लिंबाचा रस घालतोय. पण चाट म्हटलं की कैरी जबरदस्त लागते. त्यानंतर आपण हिरवी मिरची बारीक कापून ती घालतोय. लहान मुलांसाठी असेल तर तुम्ही मिरची अवॉइड करा. कोथिंबीर घालतोय आणि पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं आपण हाताने जशी तोडून घालतोय. अशी कापून वगैरे घातली ना कात्रीने किंवा सुरीने तर पुदिन्याची पानं काळी पडतात. म्हणून आपण काय करायचं, असं कापून घालायची. आणि बस यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस. परफेक्ट. आणि आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आज आपण भाजलेले शेंगादाणे घातले, पण तुम्हाला हवं तर तुम्ही चण्यांबरोबर शेंगादाणे भिजत घाला आणि जसं चणे उकडतो तसंच ते शेंगादाणे मग उकडले जातील. ते देखील जबरदस्त लागतात. बघा आपली ही चाट रेडी आहे. तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. चाट सर्व झाली की वरून आपण घालतो आहोत थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा, डाळिंबाचे दाणे आणि वरतून परत एकदा आपण थोडासा चाट मसाला पेरतोय. बघा कसली जबरदस्त चाट तयार झाली आणि तीही 0 ऑइल. आपण एक थेंब देखील तेलाचा वापर केलेला नाही. ही चाट जर तुम्हाला बच्चे कंपनीला द्यायची असेल, त्यांनी अशी पौष्टिक चाट खावी असं वाटत असेल तर त्यांना तसं छान टेम्पटिंग वाटावं म्हणून डाळिंबांच्या दाण्यांबरोबरच थोडीशी बारीक शेव देखील तुम्ही आवर्जून घालून द्या. मुलं बघा कशी पटापट खातील. चला आता आपण ही चाट टेस्ट करूया. लाजवाब, जबरदस्त, चटकदार. अजून किती विशेष न सांगू. तुम्हाला देखील ही चाट ही टेस्ट अनुभवायची असेल तर रेसिपी करून पाहावी लागेल आणि त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. बघा कसली जबरदस्त चाट झालेली आहे. वा, अप्रतिम. मी ही चाट फस्त करते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मस्त चटपटीत चटाकेदार 0 ऑइल हेल्दी चना चाट रेडी आहे. या चाटमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे, फायबर आहे, विटामिन्स आहे. तेव्हा सकाळच्या व्यायामानंतर आपल्या ब्रेकफास्टमध्ये ही चाट आवर्जून खा. खवय्यांनो, रेसिपी सोपी आहे तसेच हेल्दी आहे, तेव्हा लगेचच ट्राय करा. आपल्या सूचना व अभिप्रायांचे मी स्वागत करते.
चला लवकरच भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.